लाडक्या योजनांचा सरकारच्या तिजोरीवर भार 2 लाख कोटींची वित्तीय तूट. सरकार सरकारी खर्चात 30% कपातीच्या विचारात. राजन साहेबांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. कोकणात ठाकरेंना मोठा दणका. पुढचा नंबर कोणाचा? चर्चा सुरू. ढाण्यावाग पुन्हा शिवसेनेच्या गुहेत. राजन साहेबांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर पक्षातून माणसं का जात आहेत याचा विचार करा, शिंदेंनी ठाकरेंना दिलाय सल्ला. हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती. विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून नियुक्ती. हर्षवर्धन सपकाळ बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार यात्रा आज नाशकात. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज भूमिका करणार स्पष्ट. उद्यापासून बेमुदत साखळी उपोषणासंदर्भात जरांगे काय बोलणार याकडे नजरा. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. मोदी आणि इलॉन मस्क यांच्यात उद्योग वृद्धी आणि व्यापारावर चर्चा. जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीत भारत 96व्या स्थानी. डिजिटल वापरामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहवूर राणांचं भारताकडे प्रत्यार्पण होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मंजुरी. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चित्र पालटलं. आणि मणिपूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये जवानांचा गोळीबार. 3घांचा मृत्यू, 8 जण जखमी. जवानांना स्वतःवरच गोळी झाडून घेत केलीये आत्महत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.